आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। राज्याचे माजी ऊर्जा मंत्री माननीय श्री वीरकुमार पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक श्री युवराज कोली, ग्रामपंचायत सदस्य, कोगनोळी तालुका निपाणी। कोगनोळी सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा, कोगनोळी तालुका निपाणी। श्री सचिन खोत, संस्थापक अध्यक्ष श्री दत्तगुरु पंथसंस्था, कोगनोळी तालुका निपाणी। श्री धनंजय पाटील, ग्रामपंचायत सदस्य, कोगनोळी तालुका निपाणी। राज्याचे माजी ऊर्जा मंत्री माननीय श्री वीरकुमार पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक बाळासो सुमती पाटील, नियोजित प्रतिष्ठान, कोगनोळी तालुका निपाणी। यंदाचा कैलासवासी अदगौडा नेमगौडा पाटील समाजसेवा जीवन गौरव पुरस्कार केडी पाटील यांना जाहीर। नमस्कार, मी ओंकार अंगडी, स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। सर्वप्रथम ठळक घडामोडींवर संसदेत मराठी खासदारांची फटकेबाजी, हलग्याजवळ ट्रकने चिरडल्याने 17 बकऱ्यांचा मृत्यू, चंदगडच्या विकासाला निधी कमी पडू दिला जाणार नाही, कॅपिटल वन एसएससी व्याख्यानमालेची सांगता, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे रुग्णालय सर्वांसाठी उपचार, ट्रकच्या धक्क्यात दुचाकीस्वार ठार, सीमा समन्वय समितीसाठी महाराष्ट्राकडून तयारी, भाकपतर्फे पत्रकारांवरील भ्याड हल्ल्याचा निषेध, शहरातील जलवाहिनींच्या गळत्या रोखण्याची आमदारांची सूचना, डॉक्टर प्रभाकर कोरेंची परराष्ट्र मंत्र्यांची चर्चा। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब। म्हणूनच बीएससी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी। जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा। बीएससी द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत। बीएससी द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेलगावी। आणि आता पाहूया सविस्तर बातम्या। राम मंदिर निर्माणाच्या प्रस्तावावर लोकसभेत शनिवारी बोलताना महाविकास आघाडीतील ठाकरे गट व शरद पवार गटातील खासदारांनी भाजप व मोदी सरकारला वाक्याकडे पोकर खड्या मारल्या। राम वनवासात गेल्यावर भरताने रामाच्या पादुका ठेवून राज्य केले, कोणाच्या पाठीत खंजीर खुपसून राज्य केले नाही, या आदर्शाची तरी आठवण ठेवा, अशी टीका शिवसेनेचे खासदार अरिवंत सावंत यांनी केले। राम मंदिर निवडणुकीचा मुद्दा कसा? राम मंदिर हा राजकीय व निवडणुकीचा मुद्दा असू शकत नाही। धार्मिक कट्टरता देशाचे नुकसान करते, उलट धार्मिक उदारता व वैश्विकता देशाला मानवतेच्या उच्चतम स्थानावर घेऊन जाते, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी राम मंदिराच्या प्रस्तावावरील चर्चेत भाजप व मोदी सरकारला लक्ष केले। हलग्याजवळ ट्रकने चिरडल्याने 17 बकऱ्यांचा मृत्यू। हिरेबागेवाडी येथे भरधाव वेगातील ट्रकने चिरडल्यामुळे 17 बकऱ्यांचा मृत्यू झाला। रविवारी दुपारी घटना घडली आहे। बेळगावकडून बागेवाडीच्या दिशेने जाताना ट्रकने बकऱ्यांच्या कळपाला चिरडले। यावेळी सुदैवानेच बकरी नेणाऱ्या धनगरांना कोणतीही इजा झाली नाही। मात्र भर महामार्गावर हा अपघात घडल्याने बऱ्याच वेळापर्यंत येथील वाहतूक खोळंबली होती। बकरी चिरडून गेल्यानंतर त्यांचे अवशेष रस्त्यावर विखुरले होते। हलगा येथील राईस मिल समोर हा अपघात घडला। चंदगडच्या विकासाला निधी कमी पडू दिला जाणार नाही। चंदगडच्या विकासासाठी आतापर्यंत सुमारे 850 कोटींचा निधी दिला आहे। आता यापुढेही अधिकचा निधी देऊन चंदगडचा सर्वांगीण विकास करू। चंदगड नगरपालिकेच्या उभारणीसाठी 5 कोटीचा निधी दिला असून इमारतीच्या फर्निचर व वॉल कंपाऊंडसाठी व चंदगडमधील रस्ते सुधारण्यासाठी प्रत्येकी 5-5 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला जाईल। चंदगड हा डोंगराळ व दुर्गम भाग असून त्याच्या विकासाला निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चंदगड येथे आश्वासन दिले।
ते नगरपंचायतीच्या कैलासवासी नरसिंगराव गुरुनाथ पाटील रेसिडेन्सी इमारत व प्रशासकीय इमारतीच्या कोनशिला अनावरण तसेच चंदगड नगरपंचायतीच्या वतीने नागरी सत्कार समारंभावेळी बोलत होते. या कामांना नुकतीच प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून अधिकचा निधी देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. या कार्यक्रमाला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि इतर मान्यवर उपस्थित होते. कॅपिटल वन SSLC व्याख्यानमालेची सांगता. कॅपिटल वन संस्थेतर्फे 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या SSLC व्याख्यानमालेचा सांगता समारंभ ज्योती महाविद्यालयाच्या सभागृहात नुकताच पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन याने करण्यात आली. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चेअरमन शिवाजी हंडे तर प्रमुख व्याख्याते प्रोफेसर मायाप्पा पाटील उपस्थित होते. मागील वर्षीच्या शिबिरातील विषयवार यशवंत विद्यार्थ्यांचा व यंदा शिबिरासाठी आपला सहभाग दर्शवलेले तज्ज्ञ शिक्षक सर्वश्री CY पाटील, BM पाटील, MV भोसले, सुनील लाड व सविता पवार यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमात संस्थेचे संचालक श्री शिवाजीराव अतिवाडकर, रामकुमार जोशी, सदानंद पाटील, शरद पाटील, संजय चौगुले, लक्ष्मीकांत जाधव, संस्थेचे कर्मचारी, पिकनी संकलक उपस्थित होते. कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या रुग्णालयात सर्वांसाठी उपचार. कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या रुग्णालयात हद्दीतील नागरिकांसह महापालिका आवारातील रुग्ण देखील उपचार घेऊ शकतात. सद्यस्थितीत गैरसमजामुळे फक्त हद्दीतील रुग्णच उपचार घेत आहेत. या रुग्णालयात वर्षापासून सुरू असलेल्या आयुर्वेदिक केंद्राला देखील प्रतिसाद मिळत आहे. आयुर्वेदिक केंद्रात देखील गरजेनुसार उपचार घेण्याचे आवाहन कॅन्टोन्मेंट बोर्डाने केले आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आवारातच हे रुग्णालय सुरू आहे. सकाळी 9 ते 1 व दुपारी 3 ते 6 या वेळेत आयुर्वेद केंद्र रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध आहे. ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार. चुकीच्या दिशेने आलेल्या ट्रकला दुचाकीची धडक बसून दुचाकीस्वार तरुण ठार झाल्याची घटना शुक्रवारी रात्री 11:15च्या सुमारास किल्ला तलावाजवळ घडली. श्रीकांत सुरेश हंपन्नावर असे मृताचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की सुरेश हंपन्नावर हे अशोक सर्कलमधून गांधीनगरकडे जात होते. यावेळी गांधीनगरला जाणाऱ्या ट्रक चालकाने चुकीच्या दिशेने ट्रक वळवला. ट्रकला दुचाकीची जोरदार धडक बसली. यामध्ये सुरेश रस्त्यावर कोसळले. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले, परंतु उपचाराचा उपयोग झाला नाही आणि त्यांचा मृत्यू झाला. रहदारी उत्तर विभाग पोलिसात त्याची नोंद झाली आहे. सीमा समन्वय समितीसाठी महाराष्ट्राकडून तयारी. महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागात समन्वय राखण्यासाठी केंद्र सरकारने दिलेल्या सूचनांनुसार महाराष्ट्राकडून 3 मंत्र्यांच्या नियुक्तीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. केंद्र सरकारला मुख्य सचिवांकडून बैठकीसाठी पत्र पाठवण्यात येणार आहे. त्यासाठी पत्र तयार झाले आहे अशी माहिती मिळाली आहे. त्यामुळे आता कर्नाटक कोणती भूमिका घेते हे पाहावे लागणार आहे. वर्षभरापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्ली येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कर्नाटकचे तत्कालीन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, तत्कालीन गृहमंत्री आर ज्ञानेंद्र यांची बैठक घेतली होती. या बैठकीत नियमित समन्वयासाठी सूचना करण्यात आल्या होत्या, मात्र त्याची पूर्तता झालेली नाही. मात्र आता महाराष्ट्राचे सीमा समन्वयक मंत्री शंभूराज देसाई यांनी यासाठी पुढाकार घेतला असल्यामुळे लवकरच बैठकीचे नियोजन होण्याची शक्यता आहे. भाकपतर्फे पत्रकारांवरील भ्याड हल्ल्याचा निषेध. ज्येष्ठ पत्रकार निखिल बागळे व ज्येष्ठ वकील असीम सरोदे यांच्यावर पुणे येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा भारतीय कम्युनिस्ट पक्ष बेळगाव जिल्हा कौन्सिलतर्फे जाहीर निषेध करण्यात आला. बापटगली येथील शिरीष कॉम्प्लेक्स येथे तातडीची बैठक बोलावून निषेध करण्यात आला. सदर हल्ला हा भाजपच्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून झालेला असून देशातील वातावरण विचित्र अवस्थेकडे जात असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करावी अशी मागणी करण्यात आली. या बैठकीत ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते ॲडव्होकेट नागेश सातेरी, अनिल आजगावकर, कृष्णा शहापूरकर, आनंद मेंडसे, कला सातेरी, मीरा मादार, अर्जुन सावगावकर, सिद्धांत कांबळे आदी उपस्थित होते. शहरातील जलवाहिनींच्या गळत्या रोखण्याची आमदारांची सूचना. जलवाहिनीला गळत्या लागत असून त्याद्वारे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. यासाठी जलवाहिनीच्या गळत्या रोखाव्यात अशा सूचना आमदार राजीव सेठ यांनी शनिवारी केली. त्यांनी शनिवारी महापालिका, पाणीपुरवठा मंडळ आणि L&T कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत आमदार सेठ यांनी विविध सूचना केल्या. यावेळी त्यांनी लोकांनीही जपून पाणी वापरावे याबाबत जागृती करण्यात यावी असेही सांगितले. बैठकीला महापालिका आयुक्त अशोक दुर्गुंटी, पाणीपुरवठा मंडळाचे अभियंता अशोक शिरूर यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. डॉक्टर प्रभाकर कोरेंची परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा. केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर प्रभाकर कोरे यांनी नुकतीच नवी दिल्लीत केंद्रीय परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी परदेशी शैक्षणिक विद्यापीठांचे करार, शिकण्याच्या नवीन पद्धतीने अभ्यासक्रम याबाबत चर्चा केली. केएलई शिक्षण संस्थेने गेल्या 100हून अधिक वर्षात शिक्षण क्षेत्रात उत्तरोत्तर प्रगती केलेल्या कार्याचा उल्लेख केला. या बुलेटिनमध्ये वेळ झाल्याची कशी विश्रांतीची पाहत राहा स्मार्ट न्यूज.
आपल्या लाडक्या मुलामुलीच्या लग्नाचा प्रश्न सोडवायचा आहे, एखाद्या चांगल्या मार्गदर्शक संस्थेचा शोध घ्यायचा आहे, मग आपला शोध इथेच थांबतो आहे. श्री स्वामी समर्थ वधूवर सूचक केंद्र मॅरेज ब्युरो. आमच्याकडे सर्व जाती धर्माची 40,000हून अधिक स्थळे उपलब्ध. कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा परिसरातील स्थळांची मोठी यादी उपलब्ध. आमचा पत्ता आहे श्री स्वामी समर्थ मॅरेज ब्युरो, शुक्रवार पेठ, टिळकवाडी, हॉटेल नियाजच्या शेजारी. संपर्क 9741436770 किंवा 9741625533. Biggest festive offers, buy one get one. इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब, इसीलिए बीएससी देता है लोएस्ट प्राइस गारंटी. अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए. बीएससी द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहाँ तक की होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में. बीएससी द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी. स्वागत. किशोरींना प्रशिक्षण देण्याचे काम अत्यंत कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार बेळगाव अर्बन सौहार्द सहकारी संस्थेचे अध्यक्ष अरुणराव ज. बेडेकर यांनी काढले. वडगाव येथील जागृती महिला स्वावलंबन केंद्रातर्फे जेल शाळा प्रांगणात रविवार दिनांक 4 रोजी किशोरी संमेलन आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बेडेकर यांनी मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर लघुउद्योग भारतीचे कर्नाटक प्रांत अध्यक्ष डॉक्टर सचिन सबनीस, विद्याविकास प्रकल्पाचे राज्य कार्यदर्शी राजया बारकेलमठ, बेंगळुरू येथील अभ्युदय संस्थेचे संचालक लक्ष्मीनारायण, जागृती केंद्राच्या राज्य संचालिका शिल्पा वेरणेकर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात सुमारे 500 विद्यार्थिनींनी भाग घेतला. त्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, हनुमान चालीसा पठण, देशभक्तीपर गीते सादर केली. विविध स्पर्धा विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. शांती मंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली. केलीमध्ये राष्ट्रीय होमिओपॅथी परिषदेला प्रारंभ. होमिओपॅथी भारतातील दुसरी सर्वात मोठी वैद्यकीय पद्धत आहे. होमिओपॅथीमध्ये चांगले परिणाम देण्याची ताकद आहे, अशी माहिती नवी दिल्लीतील MARB संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर KR जनार्दन नायर यांनी दिली. काहेर, केली होमिओपॅथी मेडिकल कॉलेज आणि कर्नाटक क्वालिफाईड होमिओपॅथी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय होमिओपॅथी परिषदेचे शनिवारी उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते. कर्नाटक क्वालिफाईड होमिओपॅथी असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर श्रीपाद हेगडे यांनी मनोगत व्यक्त केले. होमिओपॅथी केली मेडिकल कॉलेजचे संचालक डॉक्टर MA उडचणकर यांनी स्वागत केले. केली होमिओपॅथी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर स्वरूप पाटील यांनी आभार मानले. समाजसेवकांनी केले वारकऱ्यांचे उत्स्फूर्त स्वागत. गोल्ल्याळी तालुका खानापूर गावातून पायी पंढरपूरकडे निघालेल्या दिंडीतील वारकऱ्यांचे आज सकाळी सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले व अभिजित बेकवाडकर यांनी उत्स्फूर्त स्वागत केले. वैभवनगरच्या दिशेने जात असलेल्या वारकऱ्यांना रिलायन्स फ्रेश येथे थांबून सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले व अभिजित बेकवाडकर यांनी त्यांचे स्वागत करताना सर्व वारकऱ्यांना शीतपेय आणि पाण्याच्या बाटल्या दिल्या. यावेळी रिलायन्स फ्रेश स्टोअरतर्फे वारकऱ्यांना बिस्किटे देण्यात आली. रिलायन्स स्टोअरमध्ये खरेदीसाठी आलेल्या डॉक्टर ML मनोज यांनीही पाण्याच्या बाटल्या आणि खाद्यपदार्थांचे वाटप केले. क्रेडाईच्या बेलकॉन प्रदर्शनात विविध स्पर्धा. क्रेडाई या बांधकाम संघटनेच्या वतीने सीपीएड मैदानावर होणाऱ्या 7व्या बेलकॉन प्रदर्शनात आर्किटेक्चर आणि सिव्हिल तसेच इतर विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व स्पर्धा सीपीएड कॉलेज मैदानावर प्रदर्शनाच्या वेळी होणार आहेत. या सर्व स्पर्धांमध्ये बेळगावकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन या स्पर्धांच्या प्रमुख दीपा वांडकर आणि चिटणीस करुणा हिरेमठ यांनी केले आहे. पत्रकार श्रीकांत काकतीकर यांचा हरिद्वार गंगा महासभेवतीने विशेष सन्मान. भारतीय श्रमजीवी पत्रकार संघाचे राष्ट्रीय सचिव आणि बेळगावचे पत्रकार श्रीकांत काकतीकर यांना शनिवारी हरिद्वार येथे श्री गंगा महासभा वतीने विशेष सन्मानित करण्यात आले. श्रीकांत काकतीकर सहपत्नी रेणू यांच्यासह हरिद्वार येथे आले असता भारतीय श्रमजीवी पत्रकार संघ, उत्तराखंड पत्रकार संघ, हरिद्वार प्रेस क्लब तसेच गंगा सभेच्या वतीने सायंकाळी गंगा आरती पूजनासाठी आमंत्रित करण्यात आले होते. उत्तराखंड श्रमजीवी पत्रकार युनियन महासचिव अमित कुमार गुप्ता, उपाध्यक्ष डॉक्टर हिमांशु द्विवेदी, समाजसेवक SK शर्मा यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.
गुरुवारी विगोसाठे मराठी प्रबोधिनीतर्फे मराठी भाषा दिनाचे आयोजन. गुरुवारी विगोसाठे मराठी प्रबोधिनीतर्फे 27 फेब्रुवारी हा कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिन मराठी भाषा दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी प्रबोधिनीचा रौप्य महोत्सवी मराठी भाषा दिन आहे. मराठी विद्यानिकेतन येथे संपन्न झालेल्या बैठकीमध्ये यासंबंधी चर्चा करून नियोजन करण्यात आले. प्रबोधिनीचे अध्यक्ष जयंत नार्वेकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यामध्ये नीला आपटे, गौरी ओवळकर, हर्षदा सुंठणकर, प्राध्यापक अशोक अलगोंडी, शिवराज चव्हाण, प्राध्यापक सागर मरगांडाचे व स्नेहल पोटे यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. धीरज सिंग राजपूत यांनी आभार मानले. जायंट्स 6 फेडरेशनवर 3 सदस्यांची निवड. राज्यांतर्गत कार्यरत असलेल्या जायंट्स फेडरेशन 6वर जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनचे माजी अध्यक्ष अनंत लाड, शिवराज पाटील व शिवकुमार हिरेमठ यांची निवड करण्यात आली आहे. यापूर्वी युनिट डायरेक्टरपद भूषविलेले अनंत लाड यांना पुन्हा युनिट 1च्या डायरेक्टरपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. यापूर्वी 3 वेळा फेडरेशन डायरेक्टर म्हणून काम केलेल्या शिवराज पाटील यांना पुन्हा फेडरेशन डायरेक्टरपदी नेमण्यात आले आहे. बेळगाव जिल्ह्यातील पाणीपुरवठा प्रकल्पांना मंजुरी. जलजीवन अभियानांतर्गत बेळगावमध्ये निवडक वस्त्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी एकूण 377 कोटी रुपये खर्चाचे 2 प्रकल्प राबवण्यास गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. मंत्री एच.के. पाटील यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सांगितले की बेळगावच्या हुक्केरी तालुक्यातील दड्डी व इतर 81 गावे आणि बेळगाव तालुक्यातील 1 गाव यांना 285 कोटी रुपये खर्चाचा बहुग्राम पेयजल प्रकल्प राबविण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. कमिशनचे पुरावे असल्यास आयोगाकडे सादर करण्याची सूचना. राज्यातील 40% कमिशनच्या आरोपावरून पुन्हा गदारोळ होत आहे. कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष केम्पण्णा यांनी मागील भाजप सरकारवर 40% कमिशनचा आरोप केला होता. आता त्यांनी काँग्रेस सरकारवरही तसेच आरोप केले आहेत. मात्र मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अशा आरोपाची कागदपत्रे किंवा पुरावे असल्यास त्यांनी द्यावेत असे सांगितले. दरम्यान देशाच्या फाळणीबाबत वक्तव्य करणाऱ्यांना मारण्यासाठी कायदा आणला पाहिजे या ईश्वरप्पा यांच्या वक्तव्यावर आक्षेप व्यक्त करून कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत त्यांनी दिले. केम्पण्णा यांनी सरकारवर 40% कमिशनचा आरोप केल्यामुळे नागमोहनदास आयोग स्थापन करण्यात आला आहे. त्यांनी या संदर्भात पुरावे असतील तर ते सादर करावेत. लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या कार्यालयाला भाजप नेत्यांची भेट. कर्नाटक सरकारने जनतेला हमी योजनेचे आश्वासन दिले आणि सत्तेत आल्यानंतर ते राज्यात विकास कामे करत नाहीत. अर्थसंकल्पातील पैशाची चर्चा करून जनतेला आश्वासने द्यावीत, पण काँग्रेस पक्षाने मोफत योजनेचे आश्वासन दिले आणि आज राज्य सरकार दिवाळखोर झाले आहे, असा आरोप भाजप ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष धनंजय जाधव यांनी केला. भारतीय जनता पक्षांच्या मतदारांना उत्तर द्या अभियानाचा एक भाग म्हणून बेळगाव भाजप ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष धनंजय जाधव यांनी हेब्बाळकर यांच्या गृह कार्यालयास भेट देऊन मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे पुत्र मृणाल हेब्बाळकर यांना निवेदन देऊन शासनाकडून आणलेल्या अनुदानाची माहिती देण्याची मागणी केली. याबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन संपले. धन्यवाद.